माझ्या अज्ञानामुळे आज मला डबल काम करावं लागलं. काय ते पुढे सांगतेच. ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरचा 2 किलोचा हा केक आहे. खालचा 1.5 किलोचा आणि वरचा अर्धा किलोचा हा केक आहे. वरच्या केकला अशा प्रकारे व्हाईट क्रीमने फ्रॉस्टिंग करून घेतलं. केक बोर्ड जर टर्न टेबलवरून घसरत असेल तर त्याच्याखाली एक टिश्यू पेपर ठेवून त्यावर थोडंसं पाणी स्प्रे करावं किंवा एक ओला रुमाल ठेवावा. त्याने टर्न टेबलवरून केक बोर्ड घसरत नाही आणि आपल्याला छान प्रकारे फिनिशिंग करता येते. खालच्या केकमध्ये मी टूथपिक्स टाकून अशा प्रकारे ब्राऊन कलरच्या क्रीमने फ्रॉस्टिंग करून घेतलं. यामध्ये मी थोडा चॉकलेट गनाशचा वापर केला आहे, त्यामुळे अशा कलरची क्रीम तयार झाली. केकला जर खूप छान स्मूथ अशी फिनिशिंग द्यायची असेल तर एका स्प्रे बॉटलमध्ये नॉर्मल पाणी भरून घ्यायचं आणि थोड्या अंतरावरून ते केकवर स्प्रे करायचं आणि त्याच्यानंतर स्क्रेपर फिरवायचं. बघा किती छान आणि स्मूथ फिनिशिंग आली आहे ते. त्यानंतर केक बोर्ड अशा प्रकारे स्वच्छ करून घेतला. वरचा केक उचलून या खालच्या केकवर आपल्याला सेट करायचा होता, तर त्याच्या साईड्स सेल करून घेतल्या आणि अशा प्रकारे OHP शीटला एक होल करून ते खालच्या केकवर ठेवलं आणि त्यावर वरचा केक ठेवून टूथपिकने अशा प्रकारे सिक्युअर करून घेतला. ही टूथपिक वरच्या केकमधून खालच्या केकपर्यंत जाते बघा, त्यासाठीच ते होल बनवलं होतं. त्यानंतर 1.5 किलोच्या केकसाठी जी क्रीम वापरली होती त्यातच थोडासा ब्राऊन कलर टाकून घेतला. त्या ब्राऊन क्रीमला शेडिंग इफेक्ट देण्यासाठी इथे पायपिंग बॅगमध्ये थोडासा ब्राऊन कलर टाकून घेतला आणि तो थोडासा चोळून घेतला आणि मग त्यामध्ये ब्राऊन कलरची क्रीम फिल केली. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे शेडिंग इथे आली आहे. आता मला कार्सबद्दल एवढी काही माहिती नाही आहे आणि मी त्याची एवढी शौकीन पण नाही आहे. तर त्याचं झालं असं, कस्टमरने मला कारचे लोगो आणि कारचा फोटो सेंड केले होते, पण माझं अज्ञान बघा, मला कार्समधला डिफरन्सच कळाला नाही. त्यामुळे मी एका कारची प्रिंट काढून आणली आणि त्याबरोबरच हे असे लोगोची प्रिंट काढून आणली. पण केक कंप्लीट झाल्यावर जेव्हा त्यांना केकचा फोटो पाठवला तेव्हा त्यांनी मला ते एक्सप्लेन केलं. त्यानंतर पुन्हा जाऊन मला प्रिंट काढून आणाव्या लागल्या. त्यानंतर मी ते छान कट करून घेतले आणि कस्टमरला सांगितलं, जेव्हा तुम्ही पिक करायला याल तेव्हा तुमच्यासमोर मी ते स्टिकर्स लावून देईल. आणि त्यानंतर हा असा होता केकचा फायनल लुक. कसा वाटला आजचा केक आणि त्यामागची स्टोरी कमेंट करून नक्की सांगा.